रक्षाबंधनाचे औचित्य साधून सिन्नरमध्ये महिलांसाठी प्रथमच मोफत हेअरस्टाईल अँड मेकअप लुक अँड लर्न सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे। सह्याद्री युवा मंच आणि ओरेन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला। हा सेमिनार 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिन्नर गौरव अयोध्या संपर्क कार्यालय नाशिक सिन्नर महामार्ग सिन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेमिनारला उदंड असा प्रतिसाद दिला। या उपक्रमाच्या आयोजिका माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल उदय सांगळे या होत्या। कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यामध्ये हर्षदा चौधरी विद्युत अभियंता सिन्नर नगर परिषद, अपूर्वा आगळे स्थापत्य अभियंता सिन्नर नगरपालिका, काथ्यापुरे मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी सिन्नर, रुपाली चव्हाण API सिन्नर पोलीस स्टेशन, डॉक्टर निर्मला गायकवाड वैद्यकीय अधिकारी सिन्नर, डॉक्टर वंदना खैरनार परमसई हॉस्पिटल सिन्नर यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला मान्यवरांचा समावेश होता। महिलांना सौंदर्यविषयक कौशल्य, हेअरस्टाईल तसेच मेकअपच्या विविध पद्धती प्रत्यक्ष शिकता याव्यात या उद्देशाने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते। महिलांसाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सिन्नरमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे। कार्यक्रमाची सांगता प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आली। कार्यक्रमास नगरसेवक अनिल सरवार, नगरसेविका आशा करपे, विनोद चितोळे, महेंद्र कानडी, संदीप व्यवहारे, अस्मिता थोरात, सविता कोठुरकर, मनीषा भालेराव, कल्पना आव्हाड, उज्ज्वला सदगीर, कविता डावरे, माजी नगरसेविका ज्योती वामने, माजी नगरसेविका सुजाता तेलंग, रवींद्र गिरी आदींसह कार्यकर्ते व सह्याद्री युवा मंचचे सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। SN न्यूजसाठी आदित्य हटकर। रक्षाबंधन सणानिमित्त दरवर्षीच आपण महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतो। या मागील काळामध्ये विविध प्रकारचे मोत्याचे दागिने असतील, नथ असतील, ज्या महिलांना उपयोगी घरगुती असतील, तोरण असेल, लटकन असतील, असे वेगवेगळे उपक्रम आपण महिलांसाठी घेतलेले आहेत। त्याचा उद्देश एकच आहे की महिलांना कुठेतरी घर बसल्या रोजगार मिळाला पाहिजे, 4 पैसे त्यांच्या हातात आले पाहिजे। आणि आज रक्षाबंधन सणानिमित्तच आपल्या ज्या महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांच्यासाठी आगळा वेगळा कार्यक्रम आज आपण सिन्नरमध्ये आयोजित केला आहे। मला सांगायला आनंद होईल आणि उल्लेख करायला आनंद होईल, माझे पती उदयजी सांगळे खरं तर यांचीच ही संकल्पना आहे। आज रक्षाबंधन म्हटलं त्यांना जर सांगायला गेलं तर सख्खी बहीण आहे, पण त्यांची एकच इच्छा की माझ्या सिन्नरची प्रत्येक भगिनी तिला काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे, 4 पैसे हातात मिळाले पाहिजे। मला वाटतं हीच सिन्नरच्या महिलांसाठी एक रक्षाबंधनाची ओवाळणी असणार आहे, हे सांगायला मला आनंद होईल। आज बऱ्याचशा महिलाची इच्छा असते की ताई आम्हाला काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे। बऱ्याचशा महिला आपल्यामध्ये महिला बचत गटाच्या पण उपस्थित आहेत। नक्कीच या पुढील काळामध्ये आम्ही तो प्रयत्न करणार आहे, वेगवेगळे महिलांचे प्रदर्शन भरवणार आहे। कारण आज आपल्याला आता 8 दिवसापूर्वी मला माहिती झालं की आपल्या महिला पैठणी सुद्धा बनवतात आणि पैठणची पर्स सुद्धा बनवतात, पण त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळालं पाहिजे, कुठेतरी त्यांच्या कलेला एक स्टेज मिळालं पाहिजे। या निमित्ताने आपण नक्कीच या पुढील काळातही महिलांसाठी वेगवेगळे प्रदर्शन, वेगवेगळ्या जे असेल सेमिनार असेल ते करण्याचा प्रयत्न करणार। आज योगेश भाऊ निकम इथं आहेत। मला सांगायला आनंद होईल की 2009 साली माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मेकअप करायला योगेश भाऊच होते आणि असा मेकअप त्यांनी केला होता, म्हणजे बाहेरचे सुद्धा मला ओळखत नव्हते, एवढा प्रोफेशनल मेकअप त्यांनी केला होता। नक्कीच मी तुम्हाला विश्वास देते की ह्या मेकअपच्या याच्यामधनं तुम्ही वेगवेगळ्या टिप्स, वेगवेगळे नवीन बरंचसं काही शिकून जाल याचा विश्वास देते। प्रत्येक महिलेने याचा सहभाग घेऊन याचा काहीतरी भविष्यात उपयोग होईल असं आपण काहीतरी करत राहावं। आज आपल्याला माहिती आता की महिला म्हणजे एक वुमन पॉवर, महिला सक्षमीकरण हा नेहमी आपण टीव्हीत बघतो, वाचतो, परंतु आता आपल्या महिलांना देखील सगळ्या क्षेत्रामध्ये एक भाव हा मोठ्या प्रमाणात आहे। तर शिक्षणाच्या माध्यमातून आहेच, आपण म्हणतो महिला पायलट झाल्या, नासात गेल्या, हे सगळं बोलायचं जरी झालं, परंतु आपल्या ज्या स्थानिक महिला आहेत, आपल्या सिन्नर शहर, आपला तालुका, आपण कितीही म्हटलं तरी अजून आपला ग्रामीण भागच आहे, पण आज प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, तिला कोणावर डिपेंड नाही राहायचं आहे। आणि मग स्वतःच्या पायावर उभं राहत असताना छोट्या छोट्या अनेक इंडस्ट्री तयार झालेल्या आहेत। मागच्या काळात
सह्याद्री युवा मंचकडून छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. मग बॅग बनवणं असेल, राखी बनवणं असेल, अशा अनेक गोष्टी का जी महिलेला जर ते शिकवलं ती स्वतः बनवू शकते. काही सौंदर्याच्या गोष्टी असतात, बांगडी असेल, नेकलेस असेल, ते घरी कसे बनवायचे हे प्रशिक्षण शीतल सांगडेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतलं आणि खूप महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. काही महिलांनी तर त्याच्यावर रोजगार त्या ठिकाणी सुरू केला. तर सह्याद्री युवा मंच ही जी आपली संस्था आहे, या माध्यमातून आपल्या सिन्नर तालुक्यातील महिला असतील त्यांना वेगवेगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण देणं, त्यांना जगामध्ये नवीन काय चाललंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा एक प्रामाणिक उद्देश हा माझा असेल किंवा शीतलचा त्या ठिकाणी असतो. आणि असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी नेहमी आपण घेऊन येत असतो. आज शीतलने सांगितलं की रक्षाबंधनाचा सण आहे. मी तुम्हाला सगळ्या माझ्या बहिणींना, शीतल सांगडे सोडून सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि तुमचा एक भाऊ म्हणून आज एक छोटीशी भेट या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या समोर आणलेली.